Next topic of application of derivative is increasing and decreasing function. Very simple topic here. First we will see increasing function. Suppose f of x is any function like this and we consider an interval a to b where a is less than b. Again consider two values x1 and x2 where x1 is less than x2. Then we find the values of f of x1 and f of x2. एक इंटरवल कन्सिडर करू a to b. याच्यामध्ये आपण दोन व्हॅल्यूज घेऊ x1 आणि x2. आता x1 ची जी काही व्हॅल्यू असेल x2 म्हणजे बोथ आर टू व्हॅल्यूज, सिंपल व्हॅल्यूज, सिंपल नंबर्स. आता फंक्शन जो आहे f of x याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट अप करायच्या म्हणजे f of x1 कॅल्क्युलेट करायचा, f of x2 कॅल्क्युलेट करायचा. याच्यामध्ये रिलेशन काय आहे x1 इज लेस दॅन x2. तर f of x1 ची जी व्हॅल्यू आहे इट आल्सो लेस दॅन f of x2. असं जर होत असेल x1 इज लेस दॅन x2 म्हणजे आपण जसं जसं राईट साइडला जातो तसं तसं व्हॅल्यूज ह्या वाढत जातात. म्हणजे x1 ही व्हॅल्यू x2 पेक्षा निश्चितच लहान आहे. आता याचा वापर करून आपण फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करू. f of x1 कॅल्क्युलेट करू, f of x2 कॅल्क्युलेट करू. आता f of x1 इज लेस दॅन f of x2 असं जर होत असेल देन f of x इज कॉल्ड इन्क्रीजिंग फंक्शन. तो फंक्शन कसा आहे वाढत वाढत जातो. म्हणजे जशी व्हॅल्यू वाढत जाते तसे फंक्शन जर वाढत वाढत गेला तर त्याला काय म्हणायचं इन्क्रीजिंग फंक्शन. सपोज f of x is equal to आपण twice x घेऊ in interval 1 to 5. तर आपण घेऊ 1 हा 2 3 4 5 इथे कुठेतरी 3 असेल 1 2 3 4 5 6 7 and so on. असं जर आपण कन्सिडर केलं तर x1 ची व्हॅल्यू सपोज 2, x2 ची व्हॅल्यू सपोज 4. ठीक आहे. तर मग f of 2 is equal to काय होईल f of 2 2 into 2 that is 4. f of 4 घेऊ आपण f of 4 काय मिळेल 2 into x replaced by 4 that is 8. Here x1 is equal to 2 which is less than 4 means x1 less than x2. f of x1 किती मिळालं 4, f of x2 किती मिळालं 8. कोण मोठा झाला f of x2 मोठा झाला. म्हणजे अशा सारखे जे फंक्शन्स आहेत f of x is equal to twice x याला या ठिकाणी कोणता फंक्शन म्हणता येईल इन्क्रीजिंग फंक्शन. आता बघू डिक्रीजिंग फंक्शन. आता डिक्रीजिंग फंक्शन मध्ये कसं रिव्हर्स व्हॅल्यू जरी वाढत असेल तरी फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती मात्र काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. तर तेव्हा त्याला काय म्हणायचं डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग फंक्शन. आता याचा जो ग्राफ आहे तो अशा पद्धतीने असेल. This is starting point, ending point, interval, any interval. This is f of x1, f of x2 आणि हा फंक्शनचा ग्राफ f of x. आता फंक्शन सपोज हियर x1 is less than x2 नो डाउट. राइट साइडला व्हॅल्यू वाढत म्हणजे x1 ची व्हॅल्यू ही x2 च्या कंपॅरिझन लहान. नाउ फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ f of x1 and find out value of f of x2. त्या फंक्शनची त्या पर्टिक्युलर x1 आणि x2 साठी किती व्हॅल्यूज आहेत ते फाइंड आउट. अशा वेळेस f of x1 इज ग्रेटर दॅन f of x2. ही x1 x2 ची व्हॅल्यू जरी वाढत असेल तरी त्या फंक्शनची व्हॅल्यू कशी होते कमी कमी होते. असं जर होत असेल तर फंक्शन काय असेल मग तो डिक्रीजिंग फंक्शन. म्हणजे समजा आपण f of x इज इक्वल टू 1 by x असं घेतलं तर f of 2 इज इक्वल टू काय मिळेल 1 by 2. 1 by 2 म्हणजे 0.5 ना. त्याच्यानंतर x2 ची व्हॅल्यू 4 तर f of 4 इज इक्वल टू घेऊ आपण 1/4. 1/4 म्हणजे 0.2. 1/4 म्हणजे 0.25. 1/2 म्हणजे किती हाफ 0.5. आता f of 2 ची व्हॅल्यू ॲज कंपेअर्ड टू f of 4 ग्रेटर आहे. 5 म्हणजे 5 0 झाला 50. इकडे 2 5 तर 50 इज ग्रेटर दॅन 25. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की f of 2 इज ग्रेटर दॅन f of 4. म्हणजे f of x1 इज ग्रेटर दॅन f of x2. तर हा जो फंक्शन झाला अशा वेळेस या फंक्शनला कोणतं नाव आहे डिक्रीजिंग फंक्शन. हा जरा एक सिंपल स्ट्रक्चर पण आपल्याला या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचा. प्रॉब्लेम सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचा बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपण इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन कसं कॅल्क्युलेट करू ते बघू. आता फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह कसं कॅल्क्युलेट करते. फर्स्ट फाइंड आउट f of x.
किंवा गिवन असेल. देन फाइंड आउट एफ डॅश ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह बघा. इफ एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू, ग्रेटर दॅन 0 चा अर्थ काय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर फंक्शन कसं असायला पाहिजे, इन्क्रीजिंग. and if f dash of x is less than 0, that is negative value, म्हणजे f dash of x ची व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह येत असेल तर फंक्शन काय समजायचं, डिक्रीज. म्हणजे काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, f of x गिवन असेल तर ठीक, नसेल तर तयार करावं लागेल. सेकंड f dash of x फाइंड आउट करायचा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आणि मग ती आलेली डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आहे की लेस दॅन 0 आहे ते चेक करायचं. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर इन्क्रीजिंग फंक्शन, लेस दॅन 0 असेल तर डिक्रीजिंग फंक्शन. आणि सपोज इक्वल टू 0 जर आलं तर आपण ते डिफाइन करू शकत नाही की इट इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. एक सिंपल एक्झाम्पल आहे इथे तो बघूया. शो दॅट द फंक्शन f of x, show that the function f of x is equal to x cube plus 10x plus 7 for x belongs to is strictly increasing. So show that the function f of x is equal to x cube plus 10x plus 7. आता x cube plus 10x plus 7 हा जो फंक्शन आहे हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे चेक करायचं. तर पहिली स्टेप काय सांगितली होती, as given f of x is equal to and f of x is equal to what is x cube plus 10x plus 7. Then this f of x is differentiate with respect to x. We get f dash of x is equal to what, derivative of x cube that is 3x square, derivative of 10x that is 10. ठीक आहे. आता हा जो f dash of x आहे हा f dash of x पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सहज ओळखता येईल, सिन्स x square is always positive. आता x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याचा जर आपण स्क्वेअर करत असू तर तो पॉझिटिव्ह असेल ना. म्हणजे -2 चा स्क्वेअर केला तरी +4 असेल, 2 चा स्क्वेअर केला तरी 4 असेल. म्हणजे व्हॅल्यू x ची काहीही जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर मात्र कसा असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणजे x स्क्वेअर ही टर्म काय झाली, पॉझिटिव्ह. आता एखाद्या पॉझिटिव्ह नंबरला 3 ने मल्टिप्लाय करा, पॉझिटिव्ह आन्सर येईल. पॉझिटिव्ह आन्सरला 10 ऍड करा म्हणजे पॉझिटिव्हच आन्सर येईल. याचा अर्थ काय झाला की f डॅश ऑफ x is always positive. हा x स्क्वेअर जो आहे तो पॉझिटिव्ह असल्यामुळे पूर्ण एक्सप्रेशन जे आहे ते कसं असेल, ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. आता हा जर पॉझिटिव्ह असेल आणि x बिलोंग्स टू r, रिअल नंबर्स आहेत ते, याचाच अर्थ झाला की f डॅश ऑफ x आपल्याला काय म्हणत आहे, ग्रेटर दॅन 0. सो दॅट इज f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. सो देयरफॉर f of x is which function, increasing function. असा सिंपल कॉन्सेप्ट आहे. समजा इथे क्यूब असता तर पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्हचा क्यूब पॉझिटिव्ह आला असता नोड, पण निगेटिव्हचा क्यूब मात्र काय झाला असता, निगेटिव्ह आला असता. म्हणून जेवढा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी हा फंक्शन कसा झाला असता, तो डिक्रीजिंग फंक्शन झाला असता. तर व्हॅल्यू जर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू जी आहे ती जर निगेटिव्ह येत असेल तर तो डिक्रीजिंग फंक्शन, आणि व्हॅल्यू जर ती पॉझिटिव्ह येत असेल तर तो इन्क्रीजिंग फंक्शन.